शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 2000 रुपयांऐवजी 7000 रुपये मिळणार। नमो शेतकरीचा 7वा हप्ता तब्बल 7000 रुपये मिळणार। सरकार देणार शेतकऱ्यांना बोनस। फक्त 2 कागदपत्र आवश्यक। पीएम किसानचा हप्ता जमा झाला। आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा वाट पाहत आहेत, पण त्यातच सरकारने दिली मोठी खुशखबर। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7000 रुपये मिळणार। राज्य सरकार मार्फत नमो शेतकरी योजनेकरता प्रत्येक वेळी 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो, पण आता तो हप्ता वाढलाय। तब्बल 5000 रुपये वाढून तो 7000 रुपये झालाय। फक्त 2 कागदपत्र आवश्यक। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र असतील त्यांना नमो शेतकरी योजनेचे 7000 रुपये मिळणार। सरकारच्या माध्यमातून 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहे, पण त्यासाठी 2 कागदपत्रांची मागणी केली गेलेली आहे। 7000 रुपये मिळण्यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहे। हे 7000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की 7000 रुपये मिळण्यासाठी 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। मग कोणते ते 2 कागदपत्र आहे, काय पात्रता आहे 7000 रुपये मिळवण्यासाठी, कोणत्या शेतकऱ्यांना 7000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि 7000 रुपये रक्कम देणार असल्याचं सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन GR तयार केलेला आहे, ज्यामध्ये काही अटी आणि तरतुदी करण्यात आल्या, ज्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव आर्थिक निधीला देखील मंजुरी दिलेली आहे आणि शेतकऱ्याला अखेर ही आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 2 कागदपत्र आहे त्यांना हा धनलाभ मिळणार आहे। तब्बल नमो शेतकरी योजनेचा 7000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। यासाठीचे 2 कागदपत्र, पात्रता, निकष आणि नियम हे संपूर्ण सविस्तरपणे आज आपण जाणून घेतोय। कोणत्या जिल्ह्यामध्ये या हप्त्याचं वाटप होणार आहे हे आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, ही योजना अगदी वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा सरकारने विचार केलेला आहे। प्रत्येक वेळी जे नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपये यायचे, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपये यायचे, तर म्हणजे शेतकऱ्याला जवळपास नमोचे 6000 एका वर्षाचे आणि पीएम किसानचे 6000 असे टोटल 12000 रुपये मिळायचे। पण सरकारने आता वेगळा निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे आता शेतकरी खुश झालेले आहे। ज्यामुळे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 7000 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल ही योजना कुठे आहे, कुठे कोणत्या राज्यामध्ये ही योजना सुरू आहे, कसं काय शक्य आहे, तर पहा आंध्र प्रदेशमध्ये ही योजना राबवली गेली आहे। आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत 5000 रुपये दिलेली आहे। आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7000 रुपये रोख रक्कम जमा झालेली आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील हा निर्णय घेतलेला आहे। पण महाराष्ट्र शासनामध्ये एक 2 कागदपत्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मागवण्यात आलेली आहे, तरच या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही। शेतकऱ्यांकडून कागदपत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाणार आहे आणि त्यानंतरच हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी कागदपत्र जमा करतील, जे शेतकरी या अटीला बांधून राहून नियमात बसतील, त्यांना 7000 रुपये मिळतील, अन्यथा फक्त 2000 रुपये मिळणार आहे। 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर कोणती 2 कागदपत्र आहे, कोणते क्षेत्र याच्यासाठी पात्रता आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे, कोणते नियम आहे, हे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घ्या। पहा, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्व जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार नसून महाराष्ट्रातील फक्त 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। लक्षपूर्वक ऐका, 10 जिल्हे। आता 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे। मग ते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, आता हळूहळू त्या ठिकाणी आपण हे करणार आहोत। तर या योजनेचा पहिला टप्पा सुरू झालाय, त्यामुळे पहिले 10 जिल्हे असणार आहे आणि मग नंतर हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्ये याचा लाभ त्या ठिकाणी लागणार आहे। याच्या माध्यमातून 2 कागदपत्र जे आहे सरकार तुमच्याकडून मागवत आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, याची प्रक्रिया नवीन आहे। पूर्वी तुम्हाला नमोचे हप्ते आपोआप येत होते, पीएमचा हप्ताही तुम्हाला आपोआप जमा झाला असेल, पण आता 5000 रुपये वाढीव द्यायचे आहे, त्यामुळे याची प्रक्रिया थोडीशी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये आले असतील, आता पहा ती केंद्र सरकारची योजना आहे आणि हे जे 7000 रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला जर पीएमचे आले असतील तर तुम्ही निर्धास्त राहाल की तुम्हाला आपोआप नमोचे 7 येतील, तर तसं अजिबात होणार नाही। नमोचे फक्त 2000 रुपये येतील आणि मग बाकीच्यांना 7000 रुपये येऊ शकतात। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत राहा। आता हा निर्णय घेण्यामागे मागे महाराष्ट्र शासनाचं एक सगळ्यात मोठं महत्त्वाचं जो कारण होतं की राज्यामध्ये पीक विमा असेल, कर्जमाफीच्या योजना असेल,
यामध्ये बराचसा विलंब झालेला आहे. तसेच काही ठिकाणी कमी पावसामुळे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मग त्यामुळे शेतकऱ्यांना ही 5,000 रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त देण्याचा निर्णय झालेला आहे. ज्यामुळे आता नमोचा हप्ता 2,000 आणि अतिरिक्त 5,000 असे टोटल 7,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. फक्त याच्यासाठीची पात्रता काय असणार आहे, कोणाला 7,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार, 7,000 रुपये हप्ता मिळण्यासाठी पात्रता काय आहे, कोणते 2 कागदपत्र आहे ते आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये योजना सुरू झालेली आहे. मग याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जिल्ह्यात मिळणार नाही. आता पहिल्यांदाच योजना सुरू झाली म्हणजे प्रथम टप्प्यात 10 जिल्हे घेतलेत, बाकीचे 26 जिल्ह्यांना त्या ठिकाणी नंबर लावले जाणार आहे. आता 10 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे 10 जिल्ह्यातील. तर पाहूया कोणते ते 10 जिल्हे असणार आहे जिथे डायरेक्ट 7,000 रुपयाची रक्कम खात्यात जमा होणार. तर पहा अकोला जिल्ह्यामध्ये योजना राबवण्यात येणार. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7,000 रुपयाचा लाभ मिळू शकतो ही योजना. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील याचा त्या नवीन योजनेचा लाभ मिळणार. राज्य सरकारकडून हप्ता वाढून देण्यात आला आहे म्हणजे नमोचे 2,000 अधिक 5,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. गडचिरोली जिल्हा 3 नंबरचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे, इथे देखील 7,000 रुपये वितरित होणार आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 7,000 रुपयाचा जो आहे नमोचा हप्ता वितरित होणार आहे. आता याबरोबर आणखी 7 जिल्हे आहेत ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील याचा हप्ता मिळणार आहे. आता नेमकं या जिल्ह्यातल्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते 7,000 रुपये, यासाठी काय पात्र लागणार, कोणते 2 कागदपत्र लागणार याची माहिती आपण पुढे घेतोय. पण त्यानंतर पुढची जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये देखील 7,000 रुपये जमा होणार आहे. राज्य सरकारकडून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार. जो नमोचा हप्ता आहे तो वाढून देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील तो जमा होतोय. परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता देखील 7,000 रुपये मिळणार. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 अधिक राज्य सरकारचा अतिरिक्त अनुदान 5,000 असे टोटल 7,000 रुपये मिळतील. त्यानंतर मराठवाडी जालना जिल्हा आहे जिथे देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 अधिक 5,000 असे 7,000 रुपये मिळतील. तर साधारणपणे अशा पद्धतीने ही जिल्ह्यांची एक सविस्तर यादी आली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढलेले आहे. आता हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र सरकारकडून त्या ठिकाणी मागितले गेले आहेत. मग कोणते ते 2 कागदपत्र आहे, तर पहिलं कागदपत्र आहे पहा फार्मर ID. आता फार्मर ID याच्या बेसिसवर हे 5,000 रुपये तुम्हाला येणार आहे. आता तुम्ही फार्मर ID जर काढला असेल म्हणजे त्याला अप्लाय केलं आणि फार्मर ID आलं नसेल तर कमेंट करा. ते लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या. अप्लाय केलं असेल तर, नसेल केलं तर अप्लाय करून घ्या. कारण की त्याची जी पावती आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करावी लागू शकते आणि ती ज्यांचं फार्मर ID कार्ड आलेलं आहे त्यांना हे 5,000 रुपये वाढीव मिळणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा कागदपत्र याचा लागणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता बरेचसे शेतकरी काय आहेत, अल्पभूधारक आहेत, पण काय होतं त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. घरात सरकारी नोकर जर असतं किंवा इतर ठिकाणाहून उत्पन्न येतं किंवा शेतीतच मुळात जर बागायती शेती असेल तर उत्पन्न जास्त होतं. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देखील राज्य सरकारकडून मागवला गेला आहे, ज्यामध्ये उत्पन्न तुमचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे. तर ही योजना सध्या आंध्र प्रदेशमध्ये लागू करण्यात आली आहे. तर आपल्या महाराष्ट्रात देखील आपल्याला हे वाढीव 5,000 रुपये अनुदान पाहायला मिळू शकतं. पण त्याआधी तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड आणि तुमचा नवीन उत्पन्नाचा दाखला म्हणजे जो आता 2024-25चा म्हणजे 31 मार्च नंतरचा तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि हे तुमच्याकडे ठेवायचं आहे. ज्यावेळेस नमोचा हप्ता येईल त्यावेळेस हे 5,000 रुपये तुम्हाला वाढीव त्या ठिकाणी मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तुम्हाला PM चा हप्ता जमा झाला का कमेंटमधून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.